नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, इंडियन नेव्हीमध्ये स्पोर्ट्स कोट्याची भरती निघालेली आहे. याच्यामध्ये कोणकोणते पद असणार या ठिकाणी आज आपण पाहूया, की इंडियन नेव्हीचा फॉर्म हा कसा भरायचा आणि तो कसा सबमिट करायचा ते. या या ठिकाणी बातमी आहे, की इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर्म अनमॅरिड मेल फिमेल कॅन्डिडेट्स आर एनरोल फॉर एस सेलर अँड स्पोर्ट्स कोटा एंट्री 2024ची बॅच ही आहे. तर याच्यामध्ये मेल अँड फिमेल म्हणजे मेल फिमेल हे अनमॅरिड यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये आता आपण महत्त्वाची माहिती पाहू, की याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतो, अर्ज करण्याची वयाची अट काय आहे, त्यानंतर कोणकोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे. यामध्ये स्पोर्ट्स कोटा असल्यामुळे याच्यामध्ये कोणकोणते खेळ चालतील, तसेच यासाठी फी किती राहणार आहे, ही सर्व माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. चला, या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो या पेजवरती. तर या ठिकाणी पाहू शकता, की या ठिकाणी 2 पदाची भरती आहे ही. या ठिकाणी पहिलं पद आहे सेलर डायरेक्टर एंट्री पेटी ऑफिसर आणि दुसरं पद आहे सेलर डायरेक्ट एंट्री चीफ पेटी ऑफिसर. आत्ता सध्या यांनी तुर्तास पदसंख्या ही निर्दिष्ट केली नाही, म्हणजे पदसंख्या ही सांगितली नाही किती पदाची भरती आहे वगैरे काय, पण यांनी भरती काढलेली आहे. तर याच्यामध्ये हे क्रीडा प्रकार आहेत, या ठिकाणी जाणून घ्या. याच्यामध्ये कोणकोणते क्रीडा प्रकार चालणार ही या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये कुठली चॅम्पियनशिप लागणार, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचा खेळ वगैरे असणार आहेत. याच्यामध्ये फक्त इंटरनॅशनल आणि फक्त नॅशनल खेळ याच्यामध्ये चालणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे फक्त इंटरनॅशनल आणि नॅशनलचे सर्टिफिकेट असलेले खेळच याच्यामध्ये घेतले जातील. पण याच्यामध्ये कोणते कोणते खेळ चालणार ते या ठिकाणी पाहून घ्या. या ठिकाणी ॲथलेटिक्स, ॲक्वेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, ॲक्वारोहन, फुटबॉल, तलवारबाजी, कला कलात्मक, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॅश, गोल्फ, टेनिस, कायाकिंग आणि कॅनोकिंग, रोलिंग, शूटिंग, कलात्मक, जिम्नॅस्टिक, बॉलिंग हे सर्व या ठिकाणी खेळ चालतील. हे पूर्ण तुम्ही खेळ वाचून घ्या. नक्की जास्त माहितीसाठी व्हिडिओ स्टॉप करा आणि हे कोणते कोणते खेळ आहेत ते पाहून घ्या. तुमचा यातला कोणता खेळ आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तसेच यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची 12वी पास असणे गरजेचं आहे. या दोन्ही पदासाठी ही 12वी पास असणं गरजेचंच आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तसेच हे झाल्यानंतर याची वयाची अट आहे अर्ज करायची. तुमचा जन्म 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2007 या दरम्यान झालेला असावा आणि याचे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तसेच यासाठी कोणतीही फी असणार नाही अर्ज करण्यासाठी. तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. हा अर्ज कोठे भेटेल या ठिकाणी मी आता तुम्हाला पुढे दाखवतो. तरी हा अर्ज पाठवायचा हा पत्ता आहे. तर हा पत्ता तुम्ही एका ठिकाणी लिहून घ्या किंवा व्हिडिओ थांबून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर याचे अर्ज पाठवण्याचा शेवटची तारीख आहे 20 जुलै 2024 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तरी चला, तर मग आता तुम्हाला अर्ज कुठून घ्यायचा ते या ठिकाणी दाखवतो. सर्वप्रथम मी अर्जावरती डायरेक्ट जातो तुमच्या. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ही जी लिंक आहे या लिंकमध्ये हे 2 पेजेस आहेत. या ठिकाणी सेकंड पेजमध्ये हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला ती या फॉर्ममध्ये कोणती माहिती भरायची आहे. तर ह्या सेकंड पेजमध्ये माहिती भरण्यासाठी ही जी माहिती दिली आहे व्हॅलिडिटी कोड, ॲप्लिकेशन नंबर, कोड नंबर ही फक्त ऑफिस यूजसाठी आहे, ते आपल्याला भरायचं नाही. आपल्याला फक्त याच्यामध्ये ही फक्त माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 1 नंबरला आहे बघा, नेम इन ब्लॅक लेटर इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव भरून घ्यायचं आहे. तसेच वडिलांचं नावसुद्धा या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे आपला परमनंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा ॲड्रेस टाका, घराचा ॲड्रेस वगैरे. त्याच्यानंतर जिल्हा, स्टेट, पिनकोड, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ईमेल आय डी या पद्धतीने टाकून घ्या. सेम ॲड्रेस ह्या 4 नंबर कॉलममध्ये पण भरायचा आहे. जर तुमचा ॲड्रेस परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर दोन्ही एकसारखे ॲड्रेस भरून घ्या. त्याच्यानंतर 5वा ऑप्शन आहे एज्युकेशन पर्टिक्युलर्स. त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅट्रिक आणि 12वी असे 2 ऑप्शन आहेत. मॅट्रिकमध्ये 10वीची डिटेल्स टाकायचे आहे आणि 12वीमध्ये 12वीची डिटेल्स टाकायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पासिंग इयर तुमचं टाकायचं आहे 10वीचं 12वीचं. त्याच्यानंतर ॲथॉरिटी कंडिशन एक्झाम टाकायचे आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरे काय असेल ते तुमचं कोणतं बोर्ड असेल ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्ही कोणत्या स्टेटमधून 10वी 12वी पास झाला तर या ठिकाणी तुमच्या राज्याचं नाव लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मार्कशीट, तुमचे जे मार्कशीट सर्टिफिकेट आहे काय असेल ते त्याच्यावरचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सिरियल नंबर हा
हा 6 अंकी असतो, तर 6 अंकी नंबर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर ऑप्टिंग मार्क्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला ऑप्टिंग मार्क किती पडले? ऑप्टिंग मार्क म्हणजे काय? जर तुमची आता 10वी 500 पैकी असेल, तर 500 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले? 420 पडले असेल, 330 पडले असतील, 350 पडले असतील. जर जे मार्क्स पडले ते मार्क्स या कॉलममध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते या ठिकाणी टाकून घ्यायचे. या ठिकाणी सांगितले आहे, पुन्हा एकदा ऐकून घ्या. या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्क्स ऑप्टेन आणि टोटल मार्क्स. या ठिकाणी दोन्ही पण माहिती टाकायची आहे आपल्याला. म्हणजे 500 पैकी 300 पडले, 500 पैकी 347 पडले वगैरे असे या पद्धतीने या ठिकाणी मी दाखवतो त्या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व माहिती झाल्यानंतर 6 नंबरचा ऑप्शन आहे नॅशनॅलिटी टाकून घ्या. नॅशनॅलिटी जर तुम्ही भारतातून असाल तर या ठिकाणी इंडियन टाका. त्याच्यानंतर 7 नंबरला आहे डेट ऑफ बर्थ टाका. त्याच्यानंतर 8 नंबरला आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं, मेल फिमेल काय असेल ते. त्याच्यानंतर 9 नंबरचा ऑप्शन आहे मॅरिटल स्टेटस. तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात त्यानुसार या ठिकाणी क्लिक करायचे आहे, बरोबर टिक करायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वा ऑप्शन आहे हॅव यू बीन डिस्चार्ज फ्रॉम आर्म फोर्स वगैरे. म्हणजे तुम्ही आर्मीमधून फोर्समधून तुम्ही माघारी घेतला आहात का वगैरे या ठिकाणी जर घेतले असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर 11 नंबरचा ऑप्शन आहे स्पोर्ट्स डिसिप्लिन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आपल्या स्पोर्टचं नाव लिहायचं आहे. म्हणजे आपला कोणता गेम आहे. जर समजा स्क्वॅश असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, तर या ठिकाणी तुमचा जो खेळ आहे त्या खेळाचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तसेच 12 नंबरचा ऑप्शन आहे की तुम्ही कशामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. इंटरनॅशनल गेम खेळला आहे, नॅशनल गेम खेळला आहे, स्टेट लेवल खेळला आहे, युनिव्हर्सिटी लेवल खेळला, कोणती लेवलची गेम खेळली असेल तर या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे आणि याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं आहे. जर स्टेट युनिव्हर्सिटी खेळायला असेल त्या ठिकाणी लिहायचं आहे स्टेट युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर 13 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी 13 नंबरचा ऑप्शन आहे विजिबल आयडेंटिटी मार्क. म्हणजे आपल्या शरीरावर असलेल्या 2 खुणा या ठिकाणी लिहायच्या आहेत. जर तुमच्या चेहऱ्यावरती असेल, हातावरती असेल तर त्या ठिकाणी असेल ते लिहा. मोल ऑन फेस, मोल ऑन हँड वगैरे ज्या ठिकाणी तुमची मार्क्स असेल, जन्मखून असेल, एखादं तीळ काढलं असेल किंवा एखादा कट वगैरे असेल तर तो या ठिकाणी आपल्याला 2 मार्क्स लिहायचे आहेत या ठिकाणी. तर ही सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन बघा. डिक्लेरेशनमध्ये आता हे सर्व वाचून माहिती घ्या. त्याच्यानंतर प्लेसमध्ये तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं नाव टाका. डेटमध्ये ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय ती डेट टाकून घ्या. सिग्नेचर ऑफ ॲप्लिकेंटमध्ये या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायची आहे आणि पॅरेंट सिग्नेचरमध्ये पालकांची सिग्नेचर या ठिकाणी वरती करून घ्यायची आहे. तर सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे आयडेंटिफिकेशन फॉर्म. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर हा लिहायचा नाही आपल्याला. या ठिकाणी आपल्याला फक्त आपलं डेट ऑफ बर्थ लिहायचे आहे. याच्या पुढेच लिहू शकता आपण डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे? कॅपिटल लेटरमध्ये पूर्ण नाव लिहायचं आहे. ज्या पद्धतीनं 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे, पहिलं आडनाव असेल, नाव असेल, त्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण नाव कॅपिटलमध्ये लिहून घ्यायचं आहे. तसेच वडिलांचं नाव या ठिकाणी 2 नंबरला लिहून घ्यायचं आहे पूर्ण नाव. तसेच या ठिकाणी विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क जे आपण या ठिकाणी 13 नंबरला जे मार्क्स लिहिले तेच मार्क्स या ठिकाणी आपल्याला फिल करायचे आहेत. तर ही सर्व माहिती फिल करायची आहे. तर हा फॉर्म आपल्याला कुठे भेटेल? तर मी या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक देतो. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला यूट्यूबवरती यायचं आहे. यूट्यूबवरती आपल्याला मराठी नेट कॅफे हे सर्च करायचं आहे. मराठी नेट कॅफे सर्च केल्यानंतर आपले पेज ओपन होईल. याच्यामध्ये हे 4 ऑप्शन दिसतील तुम्हाला. या ठिकाणी होम, व्हिडिओ, शॉर्ट्स आणि कम्युनिटी हे 4 ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी आपल्याला कम्युनिटीमध्ये यायचं आहे. कम्युनिटी टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कोट्याचे या ठिकाणी लिंक दिलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकता इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कोटा भरती, भारतीय नौदल खेळाडूंची भरती, लिंक हिअर. तर या ठिकाणी लिंक हिअर ह्या खाली लिंक दिलेली या निळ्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर निळ्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही लिंक ओपन होईल. तर याच्यामध्ये ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला फक्त 2 नंबरचं पेज हे आपल्याला प्रिंटआउट काढून हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला आता सांगितलं आहे. तर फॉर्म भरून झाल्यानंतर याच्यासोबत तुम्हाला ह्या ॲड्रेसवर कोणकोणते डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत तर हा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल किंवा या ठिकाणी मी तुम्हाला मागाशी दाखवलं अर्ज पाठवण्याचा पत्ता, याच्यामध्ये या पत्त्यावरती आपल्याला अर्ज पाठवायचा आहे. तर याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत तर या ठिकाणी त्याची आता आपण माहिती पाहू. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला A4 साईजवर हा ॲप्लिकेशन फॉर्म पहिल्यांदा घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला आपले एज्युकेशन डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. एज्युकेशन डॉक्युमेंट्स म्हणजे काय? 10वी 12वीचं मार्कशीटचे झेरॉक्स वगैरे त्याच्यासोबत लावायचे आहे. त्याच्यासोबत तुम्ही एक्स्ट्रा म्हणून आधार कार्डचे झेरॉक्स पण लावू शकता. तसेच जे तुमचे आता स्पोर्टचे सर्टिफिकेट असतील,
कोणतं त्याचे एक एक झेरॉक्स या ठिकाणी लावायचे आहे. जेवढी पण सर्टिफिकेट असतील त्याची सर्वाची झेरॉक्स या ठिकाणी लावायचे आहे. तसेच हे सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला फोटोग्राफ एक लावायचा आहे. तर फोटोग्राफ हा आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ असावा आणि फोटोग्राफमध्ये आपलं नेम लिहिलेलं असावं आणि त्याच्या खाली सिग्नेचर केलेली असावी. तर या पद्धतीने फोटो असलं या ठिकाणी पाहू घ्या. ही जी ऑफिशियल PDF आहे याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. कॅन्डिडेट आर रिक्वायर सबमिट ॲडिशनल रिसेंट कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ अलॉंग विथ द ॲप्लिकंट विथ देअर नेम अँड सिग्नेचर ऑन रिव्ह्यू ऑफ द फोटोग्राफ. या ठिकाणी सांगितलं आहे फोटोग्राफच्या खाली सिग्नेचर आणि पूर्ण नाव असलं पाहिजे. आणि फोटोग्राफ जो तुमचा आयडेंटिटी साईज फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड हा ब्ल्यू कलरचा पाहिजे. या ठिकाणी पूर्ण त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. व्यवस्थितही वाचून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे कम्प्युटर जनरेट प्रिंटही चालणार नाही. तुम्ही एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये जावा, त्या ठिकाणी जावा, तिथं फोटो काढा. फोटोचा बॅकग्राऊंड हा ब्ल्यू कलरचा असावा आणि तसेच त्या फोटोखाली तुमची सही असावी आणि तिथं तुमचं पूर्ण नाव असलं पाहिजे. या पद्धतीने फोटो काढून घ्यायचा आहे. तर ही सर्व डॉक्युमेंट्स मी सांगितलेली लिस्ट आणि फोटोग्राफ हा एकत्र बंच करून त्यांना त्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी मगाशी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी खाली पुन्हा एकदा ॲड्रेस आहे बघा, पाहून घ्या. इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड ऑफ 7th फ्लोअर, चाणक्य भवन, नवल हेडक्वार्टर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, न्यू दिल्ली. पिनकोड दिलेला आहे 110021. या पत्त्यावर आपल्याला हा फॉर्म त्यांना पाठवायचा आहे. तर या पद्धतीने हा सर्व फॉर्म भरायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावर आम्ही तुम्हाला त्याचे उत्तरे नेहमी देऊ. तसेच याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर ही जी PDF आहे ओरिजिनल आपल्या चॅनलवरती तुम्हाला ही दिसेल. तर या PDFमध्ये येऊन ही सर्व PDFची माहिती तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर हा फॉर्म भरायची जर पद्धत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि तुमच्या 10वी 12वी पास असलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण त्यांच्यासोबत पण त्यांना पण सरकारी भरतीचा अनुभव भेटला पाहिजे. या पद्धतीने करायचा. आणि जर तुम्हाला जास्त फ्युचर रेफरन्समध्ये कोणत्यासुद्धा भरतीची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी त्याच्यावरती आपल्याला मेन व्हिडिओ येत राहतात. या पद्धतीने आपण हा व्हिडिओ अपलोड्स करत राहतो. कधी कोणती भरती सुटलेली आहे ते वगैरे या ठिकाणी पाहू घ्या. जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.